नेक पेन किंवा मानदुखी ह्याने तुम्ही रोज त्रस्त आहात का? किंवा रोजच्या जीवनात तुम्हाला ह्याच्यामुळे त्रास होत आहे का? तर हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, ज्याच्यासाठी सोल्युशन्स पण खूप सिंपल असतात. सगळ्यात महत्त्वाची नेक पेन होण्याची किंवा मानदुखीची कारणं जी आहेत, ती म्हणजे स्लाउचिंग किंवा आपण जे पोक काढून बसतो. आपला लॅपटॉप असो, स्क्रीन असो, समोर आपल्याला आयपॅड्स असतात किंवा आपले मोबाईल असतात. ह्याच्यावरती खूप युजेज करणं किंवा त्याच्यावरती मान खालती घेऊन बघणं, हे सगळ्यात आजकालचा कॉमनेस्ट रिझन आहे. दुसरं स्लीपिंग पोझिशन. बऱ्याच वेळेला आपलं चुकीचं झोपणं किंवा आपण जे झोपण्याच्या वेळेला जे आपण अंगाखाली हात घेऊन झोपतो, खूप जाड उशा वापरतो, ही पण काही कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला नेक पेन किंवा मानदुखीचा त्रास होतो. तिसरं खूप महत्त्वाचं कारण हे आहे, की आपण कधी कुठल्याही कारणामुळे कधी आपल्याला काही दुखापत झाली असेल, मार लागला असेल, तर याही कारणांमुळे आपल्याला मान दुखू शकते. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हे आता खूप कॉमन आजार आहे. हा आता यंगर जनरेशनमध्ये दिसायला लागला आहे आणि त्याची कारणे भरपूर आहेत. पण हे सगळे काही जे त्रास आहेत किंवा नेक पेन जे आहे, हे पूर्णपणे बरं होण्यासारखं असतं. पण ह्याच्यासाठी अजून जाणून घेण्यासाठी तुम्ही लवकरात तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि पुढचा सल्ला घ्या.